अर्पिता घाईघाईने पेनड्राईव्ह घेऊन आर्काइव्ह्ज लॅबमध्ये पोहोचली. तिने पेनड्राईव्ह सिस्टमला कनेक्ट केला. थोड्या प्रयत्नानंतर तिला एक कोड मिळाला. दीप्ती, नील, हे बघा, या 10 व्हिडिओ फाईल्स लॉक्ड आहेत, पण हा डिक्रिप्शन कोड टाकल्यावर सगळ्या एकाच वेळी ॲक्टिवेट होतील. कोड टाकताच सर्व व्हिडिओ फाईल्स अनलॉक झाल्या. डे 3 पासून ते डे 6 पर्यंतच्या व्हिडिओ फाईल्समध्ये एक्सपेरिमेंटचं रेकॉर्डिंग दिसत होतं, पण त्यातल्या टेस्ट सब्जेक्ट्सचे चेहरे ब्लर केलेले होते आणि त्या व्हिडिओजमध्ये काही विशेष आढळलं नाही. पण डे 7च्या फुटेजमध्ये पुन्हा एक सायरन वाजू लागला आणि त्यातल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक अलर्ट आला. अलर्ट नंतर काही ग्लास कंटेनर्समध्ये टेस्ट सब्जेक्ट्स हायबर्नेशन मोडमध्ये दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर नजर जाताच तिघांच्याही अंगावर शहारे आले. ते चेहरे विहान, दीप्ती, अर्पिता आणि नील यांचे स्वतःचेच होते.